नवकार गोशाळा पांजरापोड येथे महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा यांची भेट। याबाबत अधिकृत असते की महाराष्ट्र राज्य मंत्री दर्जा असलेले महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा धुळे जिल्हा दौरा असल्याने आज धुळे शहरातील मोहाडी परिसरातील चाळीसगाव रोडवर असलेल्या नवकार गोशाळा पांजरापोड धुळे या ठिकाणी त्यांनी भेट दिली। यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा, महेशजी काबरा, कांतीलालजी चौधरी, संतोषजी महाले, राजेंद्र चौधरी, जितेंद्र राजपूत, चेतन मंडोरे, डॉक्टर अशोक वाडिले, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर अमित पाटील आदी सर्व पदाधिकारी, भक्त, गोसेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळेस नवकार गोशाळा पांजरापोड या ठिकाणी असलेल्या गोमाता या संदर्भात माहिती या ठिकाणी राजेंद्र चौधरी यांनी दिली, ज्यात प्रामुख्याने या नवकार गोशाळेत एकूण 13 गोठे असून 4005 चौरस मीटर मध्ये सदर गोशाळा असून यात 1200 गो पशुधनासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून पशुधनास या ठिकाणी मोकळे वातावरण आहे। त्याचबरोबर गोशाळेचे स्वमालकीचे 3 हेक्टर 56 आर एवढं क्षेत्र या गोशाळेचं असून या गोशाळेत गाय, बैल, वासरे, म्हशी अशी एकूण 731 तर उपशाखा वाडी शिरपूर या ठिकाणी गाय, बैल, वासरे, म्हशी अशी एकूण 146 असे संपूर्ण पशुधन गाय, बैल, वासरे, म्हशी 885 या ठिकाणी पशुधन असून या पशुधनांसाठी एका दिवसाला 10,000हून अधिक किलो चारा या ठिकाणी लागत असतो। त्यासाठी पशुवैद्यकीय सेवा देखील 25,000 रुपये मासिक या ठिकाणी द्यावे लागतात। तांत्रिक अधिकारी मानधन शासनाकडून अपेक्षित असून ते देखील मिळावे अशी देखील मागणी या ठिकाणी निवेदनातून करण्यात आली। तर त्याचबरोबर पशुवैद्यकीय सेवेसाठी 2500 स्क्वेअर फूट मध्ये इमारत गोशाळा संचालकांनी देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे। तर संस्थेकडे असलेले 5 कर्मचारी, 50 कामगार असे एकूण 55 कामगार या ठिकाणी कार्यरत असून संस्थेच्या मनुष्यबळावर होणारा मासिक खर्च हा 5 लाखाहून अधिक असून त्यासाठी शासनाकडून काही निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी देखील मागणी या निवेदनातून करण्यात आली। तर त्याचबरोबर या पशुधनासाठी चारा उपलब्ध होत नसल्याने चाऱ्यासाठी गायरान जमीन अथवा जमिनीची व्यवस्था करण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली। तर या संस्थेला शासन, पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा यांच्या सहकार्याने या ठिकाणी सदर पशुधनाचा सांभाळ करण्यात येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर आपल्या स्तरावर गोशाळा चालवण्यासाठी समस्या अडचणी जाणून या संदर्भात आपण लक्ष घालून शासनाकडून काही निधी उपलब्ध करून द्यावा व जमीन देखील उपलब्ध करून द्यावी अशी प्रमुख मागणी या ठिकाणी करण्यात आली। तर यावेळेस नवकार गोशाळा पांजरापोडचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। दफनसाठी जमीन नाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्याच्यासाठी आम्हाला एक जास्त जमीन जर उपलब्ध करून दिली तर योग्यरीत्या आपण हिंदू धर्माप्रमाणे आपण तिथं अंत्यविधी करू शकतो। आज ते होत नाही, त्याचा खंत वाटत। आज काय होतं, आज समजा ते बांगला बनवून घेऊन टाकतात जागेचा पण सगळे शेड बांधलेले शेती जागा नाही।
हा सगळ्यात मोठा गो अंतर्गत गो बसला सुरी लागायला नाही पाहिजे त्याचे काय आपला तोच येते पोलीस गुन्ह्यांमध्ये प्राप्ती झाली हिरवा चारा आणि 5 ते 6 टन कोरडा चारा. कधी कधी हिरवा चारा मिळत नाही, 15-15 दिवस मिळत नाही पैशांच्या अभावी. त्यासाठी तर आम्हाला एक चांगली भूमी मिळून गेली ना, भले ते भाड्यावर का होईना आम्ही तिथे शेती करू शकतो. शेती धुळ्यापासून तर पारवापर्यंत सगळे जे इन्व्हेस्टर लोक आहेत ज्यांनी जमिनी इन्व्हेस्ट केलेले आहे त्यांच्या जमिनी आम्हाला विना मोबदला मिळतात. सगळं खर्च गोशाळा करतं, सगळं उत्पन्न गोशाळा घेते. जमीन मालकाला फक्त जय माती जय श्रीराम या तत्वावरती हो कामोकामी शहरामध्ये घेतलेलं आहे. आणि ती पडीत आहे आम्ही 4-5 जण जातो त्याच्यात तुमची जमीन अशी पडीत आहे ती आम्हाला गोसेवेसाठी चारा उघडण्यासाठी येते. तुमची परवानगी द्या. हो सगळं उत्पन्न 300 झाली 300 एकर आहे. हो त्याच्यामधून आम्हाला 5 ते 6 महिन्याचा चारा मिळतो. सारे जुगडून शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून लाईट ठेवत नाही. आम्ही काय करतो वर्तन का नाही असं तुम्ही पत्र्यांसाठी ट्रान्सपरंट नाही त्याला फॅन दिले सर आम्ही लाईट नाही तर असं टाकला जातो आणि 4 दिवसच टाकतो. इथं 12 जोडते सर 12 24 अक्कलकुवा खापर त्या साईडवरून सगळे आदिवासी नंदुरबार हजबंड वाईफ दोघांना काम मिळतं. त्यांना असे जबाबदार समजा हा हां पाणी कंडिशन जेव्हा येतात ना बघण्यासारखं नाही. मला माहिती आहे ना 850 ना येस म्हणजे 3 ठिकाणी आहे. बाकीचे आमच्या शिरपूरपासून 14 किलोमीटर वाडी म्हणून गाव आहे तिथं पण आमचं एक सेंटर आहे. आमचीच शाखा आहे पण तिथले पशु चरायला जातात कारण तिथं जंगलची सोय आहे. इथं जंगलची सोय नाही सर. शफलिंग नाही करतो ट्रान्सपोर्ट करायला प्रॉब्लेम. पाणी दौऱ्याच्या निमित्तानं आलेले आहे. मग असे द्वारकाधीश या संस्थेला गोपालक संस्थेला त्यांनी भेट दिली आणि आता खानदेशातल्या सर्वात उत्तम अशी संस्था नवकार गोशाळा त्याचे संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल शेठ चौधरी राजेशेठ चौधरी सेक्रेटरी आणि इतर त्यांचे सन्मान्य संचालक मंडळाचे पदाधिकारी अंतर्गत महोदय आपण संस्थेची पाहणी केली. अत्यंत उत्कृष्ट काम यांचं आहे आणि आपल्या शासनाच्या गौमूत्र गोवर्धनच्या ह्या याच्यातून विभागाची इमारत त्याच्यात त्यांना 3 हप्ते दिले गेले. 1 हप्ता पेंडिंग आहे. काम अत्यंत कुठेही नाही अशा प्रकारचं दर्जेदार काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या स्वतःचा हिस्सा वाहून टाकून त्यांनी टाकले काही त्यांच्या संदर्भात जे काही बाजूला कुठे तुम्हाला भेटणार नाही तर स्वतःचं युनिट त्यांनी तयार केला. दवाखान्याची इमारत त्यांनी उभं केलेला आहे. सगळा सांगाडा तयार आहे. एक वेटरनरी ऑफिसर ग्रॅज्युएट अधिकारी त्यांनी पगारावर इथं ठेवलेला आहे. हां असं तुम्हाला कुठल्याही संस्थेत पाहायला मिळणार नाही. आणि विशेषतः म्हणजे त्या ठिकाणी आईस म्हणजे एक्सरेपासून सोनोग्राफीपासून त्यांची सुविधा व्हावी अशा पद्धतीने त्यांची संकल्पना आहे. आणि त्यासाठी त्यांना शासनाने काही मदत करावी, काहीतरी एखादी योजना तयार करावी ज्यात त्यांच्याकडे 1000-1200च्या वर जनावरं आहेत तर त्यासाठी त्यांच्या अपेक्षा आहेत. मागच्या वेळेस आपल्या ह्या विस्तृत गोवर्धन संस्थेचं ते योजनेअंतर्गत बांधकामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय आढळते, उपायुक्त जॉईंट कमिशनर वगैरे सगळे अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आम्हालाही हो फायनल तर त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या जागेचं सांगितलं की आम्हाला याच्याकडून चारा उपलब्ध करावा लागतात. एखादी गायरान असेल तर ते आम्हाला उपलब्ध करून द्या असं तुम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे सांगितलं आहे. तर त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. जागा कुठे दिसली तर आपल्या मान्य जिल्हाधिकारी महोदयांना शिफारस केल्यावर तर निश्चितच त्यांना ती जागा उपलब्ध झाली तर बाकीचा त्यांचा प्रश्न मिटू शकेल. आणि एक आदर्शवत उदाहरण त्यांचं आहे की एवढं कामकाज अत्यंत सगळे संचालक मनोवायूची सेवा गोमातेची सेवा करतात हे अत्यंत कौतुकास्पद आहे.
आणि आपल्या पशुसंवर्धन विभागाकडून त्यांच्या हाकेला लगेच आम्ही ओढ देतो. कधी त्यांनी हाक मारली आम्ही तात्काळ आमच्या अधिकारी त्या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित राहतो. आपण इथल्या प्रत्येक जनावराला इनामचं टॅगिंग केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण वंचित शिबिर या ठिकाणी घेतो. वेळोवेळी त्यांना सगळ्या प्रकारचे रोग प्रतिबंधक लसीकरणाचा सुद्धा आपण आपल्याकडून त्यांना लाभ देतो. मी या ठिकाणी शुभप्रसंगी मी डॉक्टर शेखरजी मुंदळ साहेब, अध्यक्ष गोसेवा महाआयोग महाराष्ट्र शासन यांना विनंती करू इच्छितो. हे निवेदन मी आपण दिलं आहे तेच निवेदन मी वाचून दाखवतो. डॉक्टर बोलले त्यांचं डॉक्टर आपला शासकीय दौऱ्यानिमित्त आमच्या नौकार गोशाळा बांद्रापूर धुळे या संस्थेत भेट देण्याबद्दल आल्याबद्दल मनापासून हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन, हार्दिक धन्यवाद. संस्थेबद्दल थोडीशी अल्पशी माहिती देतो. संस्थेचे नाव नौकार गोशाळा बांद्रापूर धुळे. संस्थेचा पत्ता आहे नंबर 115/3 मोहाडी, उपनगर मोहाडी, तालुका जिल्हा धुळे. नोंदणी क्रमांक E489 आणि 2001 पासून रजिस्टर्ड संस्था आहे. तशी कार्यरत 1998 पासून आहे, पण 2001 साली रजिस्टर्ड झाली. संस्थेकडे गोवंशी पशुधनासाठी आलेले पक्के कॉन्क्रीटचे मोठे 13 गोठे आहेत आमच्याकडे, 13 शेड्स बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्यांचं क्षेत्रफळ आहे 4005 चौरस मीटर इतकं. त्याच्यामध्ये सुमारे 1200 पशु येऊ शकतात एवढं त्यांची क्षमता आहे, कॅपॅसिटी. आणि पशुधनास मोकळे वावरण्यासाठी प्रक्षेत्र सध्या स्थिती नाही आमची. आणि शासनाकडून जागा उपलब्ध होण्यास ही आमची नम्र विनंती आहे. गोशाळेच्या मालकीचे 3 हेक्टर 56 गुंठे जमीन आहे. ही संपूर्ण 3 हेक्टर 56 गुंठे. त्याच्यापैकी 4 एकर आम्हाला दान स्वरूपात मिळाली, जे अजून संस्थेच्या नावावर व्हायचं बाकी आहे, पण ती पण लवकरच होऊन जाईल. गोशाळेकडे असलेले पशुधन्य गाय, बैल, वासरे, म्हशी हे एकूण 739 आहेत आज. आणि शिरपूर वाडीला 146 आहे. हो. आणि बाळापूर येथे आमच्याकडे 30-35 आहेत. ते सगळे बैल. आणि एकूण पशुधन आमचे 885 जवळ. जनावरांसाठी एका दिवसाचा लागणारा हिरवा चारा हा जवळजवळ 10,000 किलो लागतो अप्रॉक्सिमेट. आणि कोरडा चारा हा जवळजवळ 5,000 किलो लागतो, 5 टन. आणि पशुवैद्यकीय सेवामध्ये आम्हाला दरमहा डॉक्टरांना मानधन जे द्यावं लागतं. डॉक्टर विनोद जयस्वाल सर, जागावाडी जैन मंदिराची या महिन्याला येतो आम्हाला. पशुवैद्यकीय सेवेसाठी जो इमारत आम्ही बांधली आहे ती 2500 स्क्वेअर फुटाची इमारत बांधली आहे. त्याच्यामध्ये एक ओटी, दुसरं मिनी ओटी, पशुवैद्यकीय दवाखाना, त्याच्यामध्ये एक मेजर ओटी आहे जे गाय, बैल, म्हशीसाठी सर्जरी, आणि एक छोटं ओटी आहे मायनर ओटी, त्याच्यामध्ये कुत्रे, मांजर, बकरी, बाकी पशूंसाठी. आणि आमच्याकडे आजच्या तारखेला कर्मचारी 5 आहेत आणि कामगार 50 आहेत. एकूण 55 स्टाफ आहे. संस्थेच्या मनुष्यबळावर होणारा मासिक खर्च हा जवळजवळ 5 ते 5.5 लाख. संस्थेकडे शासन, पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा व गोरक्षकांच्या मदतीने सगळे पशु जे आलेले हे सगळे ह्या लोकांच्या मदतीने झाले. मेन म्हणजे आमचा हा रोहित विभांडे काय हा अगदी धडाडीचं कार्यकर्ता. याने आता मागच्या महिन्यात खूप मोठं ऑपरेशन केलं. 60 गोवंश एका स्पॉटला बांधले. 70 गोवंश म्हणजे मोजले, पण तिथे आहे ना पोलिसांवर हल्ला झाला. परिवहनचे आयुक्त होते, विखे साहेब होते, सेक्रेटरी होते, पशुसंवर्धन खात्याचे कमिशनर होते. आपण 2 निर्णय घेतले. आता ते इम्प्लिमेंट कधी होईल बघूया. तुमच्याकडे गाडी नंबर असेल की ह्या गाड्या अशा चालतात तर मला पाठवा. त्यांना मी सांगितलं की या गाड्या पहिला गुन्हा झाला तर तो जो काही डिटेन करून फाईन लावायचा, दुसऱ्या गुन्ह्यानं जास्त करून टाकायची, अशी प्रोव्हिजन आपण करतोय. त्याने त्यांनी गाड्याचे नंबर मागितले. दुसरं आपण होम गृह खात्याच्या समोर हा विषय आणला मी सगळा. तर कसं आहे याच्यामध्ये
स्पष्ट बोलायचं तर खूप मोठा आर्थिक व्यवहार चालू आहे, त्याला थोडा वेळ लागेल. पण निश्चित माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे संपवणार. सगळं वेळ लागेल थोडासा, पण निश्चित याला रूप येणार आहे आणि त्याच्यावर कारवाई होईल. आता काय झालंय की त्यांना असं जाब मागणं कोण नव्हतं, आता एक सिस्टमॅटिक चालू होईल. आणि देवेंद्रजींना मी विनंती केलेली आहे, जेवढे SP आणि कमिशनर आहेत त्यांच्यावर मीटिंग घेऊन ते मला बोलवणार. मीटिंगमध्ये बरेचसे विषय सॉल्व्ह होते. आपण ते हळूहळू कसं करता येईल बघू निश्चित. दुसरा विषय इथला गोशाळेचा आहे, करणार आहे कडक करणार, त्याच्यात काहीच वाद नाही. पण काय होतं, दुसरी बाजू पण थोडी समजून घेतली पाहिजे, जी त्यांच्याकडून येते की कायदा हातात नका घेऊ. काय मी सरकारमध्ये, मी काही संघटना नाही चालवत, त्यामुळं मला एक लिमिटेशन आहे. कायद्यात असेल तर मी काही करू शकतो, कायद्यात नसेल तर नाही करू शकत. आता इथं पशुसंवर्धनचे बसलेले आहेत, आधी सगळ्यात आधी आपण यांना कळवलं पाहिजे. यांनी इमिजिएटली पशुसंवर्धन खात्याच्या यांनी पोलिसांना कळवलं पाहिजे. एक गव्हर्नमेंट खातं दुसरा गव्हर्नमेंट खातं जेव्हा इन्फॉर्म करतं त्याची नोंद घ्यावीच लागते. एक पहिल्यांदी करा, जे मी पुण्यात आता सुरू केलं, जिथे जिथे मला शक्य आहे तिथे ॲग्रेसिव्ह ऑफिसर्स आहेत आमचे पशुसंवर्धनचे, सगळ्यांना सांगतोय. दुसरी गोष्ट, कुठली वाहतूक आपल्या सहीशिवाय व्हायला नाही पाहिजे गोमातेची, तर विषय अर्धा संपून जाईल. तिसरी गोष्ट, RTOला सांगितलं जेवढे फाईन काढता येईल काढा, जेवढे नियम काढता येईल काढा. आता आपण एक छोटंसं एक टेम्पो होतं, त्याच्यात 35,000 रुपये त्याला फाईन लावलं, फक्त काही ना काही काढून. आपल्याकडे खूप हे करण्यासारखं, फक्त ते इम्प्लिमेंट करायला थोडा वेळ लागेल. आपण त्याच्यावर काम करतोय, निश्चित तुम्ही काळजी नका करू. दुसरं, या गोशाळेचं जे आहे ना, आता आपल्याला आहे ना, म्हणजे तुम्ही इतके दानशूर सगळे व्यक्ती आहात की हे सगळं चाललेलं आहे. गव्हर्नमेंटचा आता समजा ठीक आहे, एक सबसिडी आली, पण त्याच्यापेक्षा खर्च खूप प्रमाणात मोठा आहे. गव्हर्नमेंटवर काही संस्था चालत नाही. आणि मी खूप जणांना सांगत असतो की सरकार व्यवस्था बघतं, अवस्था आपल्याला बदलायला लागेल. समजलं ना तुम्हाला? तुम्ही सरकारकडून अवस्था बदलायचा जर विषय घेतला तर होणार नाही. आपल्याला अवस्था आणि सरकार व्यवस्था, त्यामुळे जेवढं होईल तेवढं बॅलन्स करत आपण पुढे जायचं. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता असं आहे की आपण या गोशाळेला किंवा या देशी गाईला हे एक व्यावसायिक स्वरूप देतोय. आता इंडस्ट्री म्हणून एक थोडंसं एस्टॅब्लिश करायचं माझा विचार आहे. ज्या दिवशी त्या दृष्टीने पाऊल उचलू आपण, त्या दिवशी हे सक्सेस होणार म्हणजे होणार. आणि याच्यात आपण 3 गोशाळा सक्सेस करून दाखवल्या आहेत. असं नाही की मी बोलतोय, तुम्ही देवळापारला जा, आपली संघाचीच गोशाळा आहे, तिथं 650 गोवंश असेच. फक्त मला वाटतं 650 पैकी 7 गोवंश दूध देतात, 7, बाकी एकही देत नाही. आज तिथं तुम्ही जा, गोबर गॅस तयार होतो, स्लरी तयार होते, स्लरीपासून फवारणी तयार होते, साबणी तयार होतात, बाकी उठणं बिटणं सगळं होतं, शॅम्पू तयार होतो. आणि सगळ्यात मोठा सेल गो अर्थचा आहे आत्ता तिथे. या तेल पण आहे आणि ह्याचा सेल किती आहे, 2 करोड लोकांची डिमांड आहे. आत्ता आपल्या देशी गाईच्या प्रोडक्टला लोकांची मागणी आहे आत्ता, पण ती आपण पोचवत नाहीये. तिसरी गोष्ट, आत्ता जी डेव्हलप झाली, तुम्ही नितीन गडकरीजींचं भाषण ऐकलं असेल पेंटचं, ते पेंटचं आता सक्सेस झालंय प्लॅन सगळा. त्याचा आता पेटंट घेतोय आणि महाराष्ट्रामध्ये 6 फॅक्टरी येत आहेत. या तुम्हाला इतके पैसे मिळतील या गोबर आणि गोमूत्रातून, कुठंच जायची गरज नाही. मी तुम्हाला लिहून देतो, कुठंच जायची गरज नाही. दूध हा साईड प्रोडक्ट होणार आहे आता, देशी गाईचं म्हणतोय. जर्सीचं तर कम्पेअर करू शकत नाही, ते काय हेल्दी नाहीच आहे. सगळ्यांना माहिती आहे A1 आणि A2 मध्ये काय फरक आहे, तुपात काय फरक आहे, सगळ्या गोष्टींमध्ये फरक आहे. तर देशी गाईच्या दुधाला तर मागणी तर खूपच चांगली आहे, तुपाला मागणी चांगली आहे. पण समजा काही गाय दूध नसेल देत, गोबर आणि गोमूत्रातून क्रांती करायचा विचार.
आता याच्यासाठी मार्केटिंगची अडचण होते, तर मार्केटिंगसाठी आयोग सपोर्ट करेल. आयोग एक पॅरामीटर सेट करणार क्वालिटीचे. त्या क्वालिटी तुम्ही फॉलो करायच्या, तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा मार्क मिळेल. त्याच्यात जसं ISI मार्क देतो BIS कडून, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड कडून, तर त्याला एक मार्केट मिळतं आणि त्याचं मार्केटिंग शासन करेल. हे जर आपण केलं ना तर निश्चित मी तुम्हाला सांगतो खूप मोठा बदल घडेल. आणि हा विषय कायमचा मार्गी लागणार नाही, तर हे विषय ना तुम्हाला सांगतो मार्गीच लागणार नाही. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो, दुसरी बाजू, हे जेव्हा व्हायला लागेल ना, देशी काही येणारच नाही विकायला, 100% नाही. कारण आता काय होतं, काहीच नाही आहे त्यांच्यासमोर, म्हणून ते करतायत. तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी एक कॅम्पेन सुरू केलेले आहे आता, सेव्ह काऊ, गाय वाचवण्याचं. तर माझं म्हणणं असं आहे, गाय हिंदूची आहे, वाचवणारा हिंदू आहे, मग कसाई काय येतो त्याच्यावर खूप स्टडी केला. तर कसाईला कोणीही हिंदू इंटरेस्टेड नाही आहे देण्यामध्ये. आपणही बघतोय हे सगळे एजंटकडे जातं, मार्केटमध्ये जातं, मग तिकडे ती गाडी जाते. तर ह्याला थांबवण्यासाठी मी एक प्रयोग केला. आता प्रयोग असा केला की माझा नंबर मी त्यांना दिला आमच्या ऑफिसचा, आणि सगळ्या शेतकऱ्यांना आपल्यासारख्या गोरक्षकांना 2 जिल्ह्यातच केला, कारण मला ट्रायल घ्यायची होती. त्या 2 जिल्ह्यात पंढोरेजी नंबर दिला आणि शेतकऱ्यांना सांगितलं किंवा गोरक्षकांना सांगितलं की ज्याला गाय विकायचीच असेल त्यांनी मला विकायची. जी रक्कम कसाही देतो ना ती मी देईल, 24 तासाच्या आत त्याच्या खात्यात पैसे मी जमा करतो. आणि ती गाय आपल्यासारख्या गोरक्षकांना सांगतो फक्त तिथून घेऊन आपल्यासारख्या गोशाळेत सोडायची. अतिशय चांगला प्रयोग झालेला आहे. आणि 1560 गायी मी 1,03,56,000 रुपये देऊन वाचवले. लक्षात आलं का? हे आपल्याला करावं लागेल. आता यांची भांडणं का होतात, काढायचंच आहे. तर ते पैसे दिलेली वस्तू एखादा अडवतो तर तो त्या त्रास जो होतो ना तो त्यांना होतो. तुम्ही जसं काय म्हटले 1.5 करोडचं नुकसान झालं, बरोबर ना? तर ह्या विषयात हा विषय संपून जाईल. आपल्याला देशी गोवंश हा विषय माझ्याकडे, दुसरा मी विषयात हात घालत नाही. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर आपण काम करूया सगळीकडे. आणि इतकं सुंदर तुमच्याकडं सांगतो 850 गोवंश. मी तुम्हाला आत्ता इथं सांगतोय, तुम्ही रेकॉर्ड पण करून घ्या, 3 वर्षांनी कसाईला एकही देशी गाय मिळणारच नाही, तरसेल. आणि ह्या सगळ्या पद्धतीने आपण काम करतोय. आता मी जाता थोडक्यात सांगतो, मी आल्यानंतर माझा खूप स्टडी आहे याच्यात, म्हणजे कोणी मला असं नाही सांगू शकत, माझा खूप स्टडी आहे. मी मिशन G8 लॉन्च केलंय. मिशन G8 म्हणजे गोमातेचा G, गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक आणि गो आधारित शेती. आलं लक्षात? या सगळ्या याच्यावर काम करतोय मी. आता एक लक्षात घ्यावं लागेल की हा विषय इतका मोठा आहे की खूप जण आले गेले तरी प्रयत्न होत नाही, पण मी खूप सिस्टमॅटिक जातोय. आणि याला व्यवसायाचं स्वरूप द्यावं लागेल. थोडंसं दिलं ना तर ते निश्चितपणे मला वाटतं यश येईल आपल्याला 100%. पण याच्यामध्ये सरकार एकटं काही करू शकणार नाही, सगळ्यांची साथ लागेल. आपण जर सगळे तयार असेल तर निश्चित आपण याच्यामध्ये काम करू. गोरक्षकांचे पण विषय सॉल्व्ह होईल, गोशाळांचेही विषय सॉल्व्ह होतील आणि याच्यात सगळ्यांचेच विषय सॉल्व्ह होतील. आपण त्याच्यावर काम करू. जय गोमाता.